नमस्कार. सोलापूर वृत्तदर्शनच्या आमने सामने या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आता काही दिवसावरती येऊन ठेपलेली आहे आणि प्रत्येक उमेदवार हा आपापल्या परीनं प्रचार करत असतो. परंतु एका वेळेला याचं ऐकायचं आणि एका वेळेला त्याचं ऐकायचं, याच्यामध्ये मतदारांचा थोडासा गोंधळ होतो. त्यापेक्षा दोन्ही किंवा एखाद्या मतदारसंघात 3-4 उमेदवार असतील तर त्या सगळ्यांना एकत्र आणून त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचे आक्षेप काय आहे आणि प्रतिपक्षाचं त्याला उत्तर काय आहे, असं सगळं जर वैचारिक मंथन एका व्यासपीठावर झालं तर मतदारांच्या दृष्टीनं ते प्रबोधन चांगलं होतं. आणि मतदान करत असताना नेमकं आपण कोणत्या पद्धतीनं कोणत्या विचारानं हे मतदान करायचं याचा निर्णय घ्यायला मतदारांना फार सुलभ होतं. तेव्हा वृत्तदर्शननं हा कार्यक्रम मतदारांचं प्रबोधन व्हावं या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मोहोळ मतदारसंघ आपण घेणार आहोत. या मोहोळ मतदारसंघामध्ये 95 आणि 99 या 2 वर्षी काँग्रेसचे उमेदवार राजन पाटील हे विजयी झालेले होते. आता तिसऱ्यांदा ते या निवडणुकीला उभे आहेत आणि त्यांना आव्हान दिलेलं आहे ते शिवसेनेचे चंद्रकांत निंबाळकर यांनी. आणि सोलापूर जिल्ह्यात ज्या काही महत्त्वाच्या लढती, गाजणाऱ्या लढती म्हणून जिल्ह्यात आता चर्चेत आहे, त्यामध्ये हा मोहोळ मतदारसंघ राजन पाटील विरुद्ध चंद्रकांत निंबाळकर ही लढत ही आता जिल्ह्यात उत्सुकतेचा असा विषय झालेली आहे. त्या आमनेसामनेमध्ये एकमेकाला ते प्रश्न विचारतील आणि त्याची उत्तरं दुसरा उमेदवार जो आहे तो देईल, असं या कार्यक्रमाचं थोडक्यात स्वरूप आहे. पण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या मनात असलेला एक प्रश्न या दोघांना मी विचारू इच्छितो. आपण दोघं जण कधी एकेकाळी शेका पक्षाशी संबंधित होता, म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष नसाल पण तुमचं घर शेका पक्षाशी निगडीत होतं आणि आपणही ते सुद्धा होत बाय नाही म्हणून मी घर म्हटलं. आणि आपणही शेका पक्षाशी संबंधित होता. आता शेतकरी कामगार पक्ष हा मार्क्सवाद मानणारा किंवा समाजवाद मानणारा आणि शिवसेना ही नेमकी त्या विरुद्ध विचाराची. तर आपल्यात हे वैचारिक मत परिवर्तन कसं झालं आणि आपण देखील शेका पक्षाची कास सोडून काँग्रेसकडं कसं वळलं, तर दोघांनी शेकापला का लाथाडलं किंवा का त्याग केला त्याचा, याचा जरा खुलासा मतदारांना करा. सुरुवात करा. तुम्ही ज्येष्ठ आहात. मी शेतकरी कामगार पक्षामध्ये गेली 35 वर्ष काम करत होतो. काम करत असताना 2 वेळा मी आमदार झालो. परंतु शेतकरी कामगार पक्षाची सत्ता त्यावेळेस नव्हती. विरोधी पार्टीचा आमदार मी होतो. माझ्या भागातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणं गरजेचं होतं. ज्या शेतकऱ्यासाठी, ज्या माझ्या भागातल्या सर्वसामान्य माणसासाठी मी काम करत होतो ते शेतकरी कामगार पक्ष कधी सत्तेवर येत नाही असं ज्यावेळेस मला वाटलं त्यावेळेस हे तर प्रश्न माझ्या भागातले सुटले पाहिजे. एक महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न वैराग तालुक्याचा आणि उजनीच्या पाण्याचा, हे दोन्ही प्रश्न आपण शेतकरी कामगार पक्षात राहून सुटत नाही. सत्ताधारी पार्टीत आपण गेलं पाहिजे आणि म्हणून मी शिवसेनेत गेलो. शिवसेनेमार्फत वैराग तालुक्याचा आणि उजनीच्या पाण्याचा रस्तापूरच्या माळावरच्या दोन्ही स्कीम आपण शासनाकडे दिलेल्या आहेत. शासनाकडे त्या आज आहेत. त्याच्यावरती या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे सभापती वैरागला आले. त्यांनी वैराग तालुका जाहीर केला. एकदम सगळे मुद्दे नको, फक्त आपण शेका पक्षाचा त्याग का केला तर तुमचा ह्या पूर्वार्ध जो आहे की शेका पक्ष हा विरोधी पक्षात होता, तो कधी सत्तेवरती येणं शक्य नाही आणि माझ्या भागातले प्रश्न सोडवायचे असेल तर शेकापमध्ये राहून हे सुटणार नाहीत. पण मग शिवसेनेत जाण्याच्या ऐवजी आपण काँग्रेस पक्षात का नाही गेला? कारण काँग्रेस पक्ष हा सत्तारूढ पक्ष होता आणि प्रश्न सुटायला अधिक मदत झाली असती. काँग्रेस ही कधीच काही करू शकत नाही. काही करू शकत नाही. काँग्रेसमध्ये जाणं काही बरोबर नाही. बरं, ठीक आहे. माझा राजकीय सुरुवात ही काँग्रेसमधून झालेली आहे. निश्चित माझे वडील ही शेतकरी कामगार पक्षात होते आणि ते शेवटपर्यंत राहिले. मी जरी काँग्रेसमध्ये गेलो तरी त्यांनी कधी पक्ष सोडला नाही. ते स्वाभिमानानं राहिले. ते सत्ता किंवा प्रश्न
याच्यापेक्षा मी ज्या निष्ठेनं ज्या पक्षात राहिलोय त्या पक्षात शेवटपर्यंत राहणार, हे त्यांनी आपला शब्द अखेरच्या क्षणापर्यंत पाळला. त्यांचे सगळे मित्र हे काँग्रेसमध्ये गेले. शंकररावजी मोहिते पाटील, यशवंतराव मोहिते, नामदेवराव जगताप, तुळशीराम दादा, हे सगळे लोक काँग्रेसमध्ये गेले. त्यावेळेला त्या सर्व लोकांनी आपला सहकारी म्हणून त्यांना आग्रह केला की तुम्ही काँग्रेसमध्ये यावं. परंतु त्यांनी सांगितलं की मी राजकारणात प्रवेशच केलेला आहे शेतकरी कामगार पक्षात, त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत मी काँग्रेसमध्ये जाणार नाही. आणि म्हणून करता त्यांनी पक्षात गेले नाहीत. त्याच्यानंतर ज्यावेळेला मी मोठा झालो त्यावेळेला शंकररावजी मोहिते पाटलांचे चिरंजीव जे आमचे नेते आहेत विजयशी मोहिते पाटील आणि प्रतापशी मोहिते पाटील, त्यांनी आग्रह केला की आता राजन पाटलांना तुम्ही आमच्या काँग्रेसमध्ये द्या, तुम्ही शब्द पाळलेला आहे. आणखीन राजन पाटलानं कुठल्याही पक्षामध्ये किंवा कुठल्याही राजकारणामध्ये भाग घेतलेला नाही, तर त्यांना पहिल्यांदा तुम्ही काँग्रेस पक्षामधून राजकारणाची सुरुवात करायला लावा. म्हणून करता वडिलांनी माझ्या मित्राचा शब्द मी पाळू शकलो नाही, म्हणून करता मला ते काँग्रेसमध्ये जावं लागलं. त्याच्यावर माझं म्हणणं असं आहे की आता राजन पाटलांनी जे सांगितलं की माझे वडील हे पूर्वीपासून शेतकरी कामगार पक्षात होते. 72 साली मी शेतकरी कामगार पक्षाचा अधिकृत म्हणून उमेदवार उभा राहिलो. त्यावेळेस त्यांनी हे गटाचे पुढारी होते. ह्या मोहोळ तालुक्यात 2 गट होते. एक संभाजी महाराज आणि शहाजीराव पाटलांचा एक गट आणि दुसरा अण्णांचा एक गट. त्या गटात हे राजकारण चालू होतं. मी शेतकरी कामगार पक्षात होतो. 72 साली शेतकरी कामगार पक्षाने मला तिकीट दिलं. तिकीट दिल्यानंतर मी उभा राहिलो. त्यावेळेस अण्णांनी ज्ञानोबा कादे यांना उमेदवार म्हणून अशा प्रकारचे आपला मुद्दा काय आहे, तुमच्या दोघांच्या पुरता आहे. आपण आधीच्या पिढीकडे फारसं जाऊ नाहीये. आपण का सोडला आणि तुम्हाला जर घरचं बाळकडू शेका पक्षात आहे, तर आपण का. परंतु आपल्या मित्रांना मी शब्द देऊ, माझ्या मित्रांच्या बरोबर मी जाऊ शकलो नाही. तेव्हा की 72च्या निवडणुकीमध्ये शेका पक्षाचा उभा केला. आपला मूळ मुद्दा तुमच्या दोघांच्या पुरता आहे. त्यांच्याकडे कुठलेही विषय नाहीये त्यावेळेस, म्हणून करता हे 72 विषय असावे. गोविंदराव यांना ज्ञानोबा काद्यांना उभा केलं. कादे पडत नाहीत. शहाजीराव पाटलाचा गट उभा संभाजी महाराजांचा गट करत नसतं, संपत नाही आणि म्हणून मला त्यांनी 80 साली पाठिंबा असं उभा वगैरे कोण करत नाही. ठीक आहे. हा एक मुद्दा, एक आपला सहज उत्सुकता मनात होती की आपण दोघं शेका पक्षाची अगदी संबंधित होता आणि मग आता दोघांनी याचा त्याग का केला, एवढी फक्त एक उत्सुकतेपोटी हा प्रश्न विचारला आणि दोघांच्याकडनंही उत्तरं मिळाली. आपण तर पहिल्यापासून काँग्रेसमध्ये युवक काँग्रेस तुम्हाला विचारतो की आता आपण उत्तरात सांगितलं की विजयसिंह मोहिते आणि प्रतापसिंह मोहिते हे आमचे नेते आहेत, परंतु ते दोघं भिन्न पक्षात आहेत आणि मध्यंतरी प्रतापसिंह मोहिते हे भाजपात होते. त्यावेळेला आज भूमिका काय होती? आज झाले. ज्या वेळेला मी पक्षात प्रवेश केला त्यावेळेला ते काँग्रेसचे जिल्ह्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि विजयसिंह मोहिते पाटील काँग्रेसचे पुढारी होते. त्यावेळेस आजही तुमचे ते 2 भाऊ नेते आहेत. आमच्या घरामध्ये भाजपचे खासदार झाले त्यावेळेला तुमचे आणि प्रतापसिंहांचे संबंध कसे? आमचे घराण्याचे संबंध होते पण राजकीय नव्हते. घराण्याचे संबंध आमचे राजकीय नव्हते. राजकीय मी काँग्रेसचा होतो, पुन्हा राष्ट्रवादीचा आलो, राष्ट्रवादीचा आज आहे. वैयक्तिक संबंध असू शकतात, नाहीतर ठाकरे साहेबांचे आणि वसंतदादा पाटलांचे संबंध चांगले होतेच ना. आज सुशीलकुमार शिंदेचे आणि ठाकरे साहेबांचे संबंध चांगलेच आहेत, म्हणून तर जागा मोकळी सोडली होती त्यांनी दक्षिणची. आता तुमचे काही प्रश्न आहेत का विद्यमान आमदारांना? त्यांचे विचारू देणार नाही. काय आहे, विद्यमान आमदार 10 वर्ष आहेत, तेव्हा तुमच्या मनात एक विरोधी सदस्य आहे ना, त्यानं तुमच्या मनात खूप प्रश्न असतो. त्यांनी मला विचारल्यानंतर, कारण मी सत्तेत नाही, मी सत्तेच्या बाहेर आहे. शेतकरी कामगार पक्षातून शिवसेनेत आलेलो आहे. शिवसेनेचं मी प्रामाणिकपणानं काम करतो आहे. त्यांना जर काय वाटत असेल विचारावं तर नाही. आता तो प्रश्न झाला. आता तालुक्याचे जे प्रश्न आहे किंवा काँग्रेस आघाडी सरकारचं गेल्या 5 वर्षातलं धोरण
याच्याबद्दल तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील की एक शिवसैनिक या नात्यानं याचं मला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे, असे जर काही प्रश्न असतील तर आपण आता एका प्रश्नाची सुरुवात करा, त्याचं उत्तर ते देतील. शिवसेनेच्या तालुक्याचा प्रश्न किंवा राज्याचा प्रश्न कोणताही विचारा. तालुक्याचा प्रश्न तर अतिशय महत्वाचा आहे. कोणता? वैराग तालुका हा गेली 30-40 वर्षापासूनची आमची मागणी आहे. त्याच्यासाठी आम्ही सतत झगडत आलेलो आहोत. अनेक मोर्चे आंदोलनं त्याच्यामध्ये आम्ही केलेली आहेत आणि तो होत नाही. उजनीचं पाणी आपल्याला मिळत नाही म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर जोशी सर इथं आले. जोशी सरांनी ते तालुका करतो म्हणून जाहीर केलं, बरोबर, परंतु तो तालुका झाला नाही. उजनीच्या पाण्याचा कलशाचं पूजन, रस्तापूरच्या माळावरची जी स्कीम आहे त्याचं पूजन केलं आणि तेही झालं नाही. आणि म्हणून ह्या इलेक्शनमध्ये महत्वाचे ते 2 मुद्दे माझ्या भागासाठी आहेत. वैराग तालुका 10 वर्षात का होऊ शकला नाही? आपण त्या तालुक्याच्या विरोधात आहात का? नाही, तो प्रश्न हा कुणी भांडवल करू नये. 1960 साली ज्या वेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे वैरागला आले होते, त्यावेळेला वैरागचे धन्यकुमार भूमकर आणि माणिकराव गरड या काँग्रेसच्या स्वातंत्र्य सेनानी पहिल्यांदा त्याची मागणी केलेली, मुळेच नाही. आणि तेव्हापासून तो प्रश्न आजपर्यंत प्रलंबित राहिलेला. तेव्हा मागणी निर्माण झाली. मागणी ज्या वेळेस मी आमदार झाल्यानंतर एक समिती आपण नेमली, वैराग तालुका कृती समिती. त्या वैराग तालुका कृती समितीचा मी अध्यक्ष आहे. तेव्हा मागणी झाली हा भाग मुद्दा सोडून देऊ, पण गेल्या 10 वर्षात या मागणीची पूर्तता का होऊ शकली नाही? 5 वर्ष तर सरकार त्यांचं होतं आणि त्यांच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन त्या ठिकाणी डिक्लेअर केलं होतं. माझ्या इतिहासामध्ये मी राजकारणातला फारसा काय जुना माणूस नाहीये, परंतु एखादा राज्याचा मुख्यमंत्री येतो काय, एखाद्या प्रोजेक्टचं उद्घाटन करतो काय आणि ते प्रकल्प मंजूर सुद्धा होत नाहीये, याचं गमतच मला कळत नाही. एक प्रोटोकॉल असा आहे की एखाद्या प्रकल्पाच्या उद्घाटनाला जायचं असेल तर त्याची पूर्ण मंजुरी कारवाई झाली तर तिथं त्या मुख्यमंत्र्यांना जायचं असतं आणि त्याचं उद्घाटन करायचं असतं. असे राज्याचे संकेत आहेत. परंतु काही संकेत सोडून काही माणसाने असं केलं असेल तर मला काय माहिती नाही. राज्याचा मुख्यमंत्री येतो आणि उद्घाटन करतो आणि ते काम मंजूर पण नाही, हे बरोबर नाही ना. म्हणून आता वैराग तालुका निर्मितीचा प्रश्न, आता तालुका निर्मितीचा प्रश्न यांच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, त्यानंतर काय घडलं काय नाही त्यांना माहिती असेल. मी विरोधी पक्षातला होतो, माझा मुख्यमंत्री काय ऐकणार आहे थोडंच. आता परत आमचं सरकार आलं, परंतु आमचं सरकार हे आघाडीचं आलं, म्हणजे आमचं लग्नानंतर मधुचंद्र असतो, हे आमचं लग्नाच्या आधीच मधुचंद्र झाला. लग्न व्हायच्याच आमचा मधुचंद्र झाला. म्हणजे आमची युती नसताना सरकार स्थापलं. आम्ही धर्मनिरपेक्ष सरकार असलं पाहिजे आहे. आम्हाला या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे. या शिवाजी महाराजांनी अष्टप्रधानांचं जे सरकार स्थापलं होतं ते सर्व जातीचं त्यावेळेस स्थापलं होतं आणि म्हणून करता तशा प्रकारचं सरकार यावं म्हणून करता आम्ही काँग्रेसची युती केली आणि काँग्रेस स्थापन केली. म्हणजे युतीनंतरचं सरकार नव्हतं, युती होण्याच्या नंतर आपण आलेलो एकत्र होतो आणि त्यामुळं त्याच्यामध्ये समन्वय असला पाहिजे. आणि अशा प्रकारचे तालुक्याचे प्रश्न हे काय आपल्या वैरागता नाहीये, अनेक राज्यामध्ये नाही त्याच्या अगोदर. आणि म्हणून करता याच्यामध्ये या सगळ्यांचा समन्वय झाल्याशिवाय करता येणार नाही. म्हणून करता तो थोडा प्रलंबित राहिलेला आहे. परंतु निश्चितप्रमाणे या 5 वर्षामध्ये आमचं सरकार येणार तर आहेच आणि हा प्रश्न आम्ही निकालात काढणार आहोत. त्यांनी आता मार्ग उपस्थित केला होता. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की हे म्हणतात समन्वय व्हायला पाहिजे. समन्वय जर झाला नसेल तर मग कडेगाव तालुका कसा झाला, आज 6 महिन्यापूर्वी झालेला आहे. आणि मग वैराग तालुक्याची इतक्या दिवसाची मागणी. आता माझं उत्तर असं आहे की नाही. तुमच्या मुख्यमंत्र्यांनी इथं येऊन जाहीर करून त्यावेळेला का झाला नाही. एक त्याच्यातलं कारण आहे. त्यातलं हे कारण आहे की मुख्यमंत्री इथं आले
आमच्या ह्याच्यावरती, म्हणजे परंतु त्यांनी मुख्यमंत्र्याचं आणि कॅबिनेटमध्ये मंजुरी घेतली नव्हती. म्हणजे मुख्यमंत्री हा विनोद झाला मग. 27 ते काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही. 27 तारखेला इथं आले, 27 तारखेला आल्यानंतर 1 तारखेला ते पाय उतार. बरोबर, 1 अगदी तारखेला बरोबर. पाय उतार झाल्यानंतर त्यांनी तीर्थकर कॅबिनेटमध्ये घेण्याचा साहेब, प्रयत्न केला. माझं म्हणणं असं आहे, शासन हे कुबड्यावरती होतं. माझं म्हणणं असं आहे होतं की ज्यांची इलेक्शनच्या वेळेला युती होती, पण मला एक ज्यांचा सांगा, मुख्यमंत्री पुन्हा आला त्यांच्यात हा, मला- इलेक्शन नाही. तुम्ही म्हटलं की आता तुमचं सरकार येईल आणि वैराग बिलकुल. तालुका निर्मितीचा प्रश्न येत्या 5 वर्षामध्ये सोडवला जाईल. हो, 5 आता वर्ष सुद्धा नाही. माझ्या पुढे प्रश्न असा आहे की करोडो छोटे छोटे तालुके नाही याची आवश्यकता काय आहे ती आधी सांगा. आवश्यक लोक म्हणतात म्हणून प्रवाहपतीत होऊन करू असं म्हणण्यापेक्षा नाही, नाही. वैराग तालुका होण्याची आवश्यकता काय आहे तुम्ही मी सांगतो की गरज काय आहे. ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत त्यांना माहिती. सांगतो. मी थोडक्यात नंतर सांगा. सांगतो. वैराग तालुका हा बार्शी तालुक्याशी संलग्न आहे. वैराग मोहोळची मोहोळ मंगळा तसं आहे ना. नाही असं आता काय एक तालुक्याचं नाही. तालुक्याचा प्रश्न नाही हे तो. राजकीय भांडवलासाठी चाललंय. मुळेच नाही राजकीय भांडवल नाही. राजकीय याच्या बाबतीमध्ये मी सांगतो. आज मी तुम्ही आता म्हणालेलं करणार आहे म्हणजे का राजकीय करणार आहे भांडवलाचं काही कारण नाही, थोडं सुद्धा कारण नाही. मी हा. त्या तीर्थकर साहेब, तिथल्या लोकांची ती गरज आहे. अहो, पण काय गरज आहे आपण सांगतो राजकीय मी नेते तुम्हाला, आहोत. सांगतो तुम्हाला. लोक म्हणतात म्हणून प्रवाहपतीत नाही, व्हायचं नाही. नाही. मुळीच नाही. वैराग तालुका गरजच हे काय आहे? इलेक्शन साठी आपण केलेलं नाही. अरे वा. 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी ही मागणी आहे. 91 साली मी मागणी केलेली आहे. माझी त्यांच्या 1960 साली काँग्रेसने मागणी केली, अंतुले सरकार होतं त्यावेळेला मला काही त्यावेळेची माहिती नाही. हा. परंतु सर्वपक्षीय समिती स्थापन केली आणि वैराग तालुका केला. वैराग हे आंदोलन मागणी केली. सगळं माहिती आहे. हा, गरज काय तीर्थकर आहे असं मी सांगतो मी ती गरज. प्रश्न नेमका तो तीर्थकर साहेब, सांगतो माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगतो त्यांना मी देऊ द्या गरज. पहिला. हा. सांगतो मी गरज. वैराग तालुका हा बार्शी तालुक्याचा जोडलेला आहे. मंगळवेढा कसं आहे मोहोळ? ऐकून घ्या ना. हा. तसं नाही ते मंगळवेढा मोहोळ तसंच तो आहे. प्रश्न निराळा आहे. आमच्या लोक नाही म्हणत मंगळवेढा वैराग जोडून द्या. तालुक्याचा बार्शी तालुक्याचा समन्वय समितीचा अध्यक्ष बार्शीचा आमदार असतो. वैराग मोहोळचे आमदार हे त्या समन्वय समितीचे उपाध्यक्ष असतात. समन्वय समितीचे उपाध्यक्ष झाल्यानंतर ज्या शासकीय योजना येतात, जिल्हा परिषदेमार्फत येतात, तालुका पंचायत समितीमार्फत ज्या योजना येतात, त्या योजनेचा वाटा आमच्या भागाला निम्मा मिळायला पाहिजे. मिळतोय, परंतु मिळतच नाही. मिळतोय. रेकॉर्ड दाखवून देईन मी तुम्हाला. बरं. आतापर्यंत तुमच्या काळात किती मिळाला दाखवा. रेकॉर्ड मी तुम्हाला दाखवून तुमच्या देईन. काळात किती मिळाला दाखवा. तुम्ही आमदार असता. तुम्ही इथं विचारा सगळ्यांना. मनोहर भाऊच आमदार होते. इथं मनोहर भाऊच आमदार होते. मनोहर भाऊ जे सांगतील ते मी इथं करत होतो. मग काय त्यामुळे ऐकलं नाही? आपण ते केलेलं नाही. सांगतील ते ऐकत होता हा, तुम्ही. प्रश्नच नाही. मग तुम्ही निवडून म्हटलं की येत्या 5 वर्षात वैराग तालुक्याचा तालुका प्रश्न आपण सोडवणार. सोडवणार. पण तुम्ही म्हणताय तो निधी सगळा मिळत होता. जर आहे हो, हो, हो. तर मग गरज काय आहे तर तुम्ही सांगा. तालुका त्या 1960 पासून त्या लोकांच्या रक्तामध्ये ते तालुका व्हावा तो भावनेचा प्रश्न निर्माण केलेला आहे. सगळ्यांनी केलेला आहे. राष्ट्रवादी असेल, आपलं काँग्रेस असेल, शिवसेना असेल. नाही, आणि म्हणून करता सर्वपक्षीय ते आहे ना. समिती बिमिती काय नव्हती हो. ते उगे पुन्हा राजकारण घ्यायचा. परवा आमच्या भोमकर साहेबांनी, मी एक त्रयस्थ नागरिक म्हणून म्हणतो की वैयक्तिक छोटे राज्य भोमकर करणं, साहेबांनी म्हणजे त्याला गव्हर्नर 80 वर्षाचा आमचा म्हातारा विधानसभा स्वातंत्र्य सैनिक, ऐका, छोटी राज्य करणं, छोटे जिल्हे करणं, छोटे तालुके करणं. अहो पण ते याच्यात- काँग्रेसच्या शेवटपर्यंत राहिले ना. तुमच्यासारखी कधीच नव्हते तुमच्यासाठी. कधीच आणि ते कुठं असतात हे तुम्हाला बी माहित नाही. नाही, मला माहिती आहे. कोणत्याही स्टेजवर मला माहिती आहे. या तालुक्याची आवश्यकता तुम्ही सांगताय. तुमच्यापेक्षा मी वयाला लहान पण अनुभव मोठा झाला तुमच्यामुळे, माहित नाही ना. तुमच्या संघर्षामुळे. माहित नाही ना. आणि वडिलांनी शिकवलं ना. ते ठीक आहे, त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही आम्हाला. तर माझं म्हणणं असं आहे, काय आहे माहिती काय, लोकभावनेचा प्रश्न आहे म्हणून सोडू नका. 10 वर्ष आमदार राहिल्यानंतर केवळ लोकभावना आहे म्हणून प्रशासकीय खर्च एवढा वाढवणं हे एक लोकप्रतिनिधी या दुसरी नात्यानं- गोष्ट की छोटे छोटे राज्य, छोटे छोटे जिल्हे, छोटे छोटे तालुके का निर्माण केले? तर लोकांचं कम्युनिकेशन जे त्यांना लांब जावं लागतं वगैरे वगैरे. आणि पुन्हा असा निष्कर्ष काढलाय सरकारनं की जितकी छोटी राज्य असतील तेवढी ते विकसित होते, प्रगत होतात. तद्वत आमचा हा भाग पण अनेक वर्ष काँग्रेसचे आमदार तिथं असताना सुद्धा विरोधी पक्षाने त्यांना काम करून न दिल्यामुळं तिथं कामच करता आलं नाही. नुसतं संघर्षाशिवाय आम्हाला काहीच करता आलं नाही. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की तालुका करून
संघर्ष संपवून हा विकास करावा. दुर्दैव आहे आमच्या त्या तालुक्याचं, त्या भागाचं, की त्यांचा दुसरा अनेक प्रश्न वर्ष असा आहे. तर आमदार तिकडचं असताना पोलीस स्टेशनचं कुठं आम्हाला जाता आलं नाही, काय दुसरं कामच आम्हाला करता आलं नाही. माझाही 10 वर्षाचा अनुभव आहे. कैलासवासी शाजीराव पाटील साहेब असतील, बोरगोल साहेब, त्यांचाही तोच अनुभव आहे. बरं, दुसरा पाण्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला, पाण्याचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्याचा मला वाटतं थोडासा अभ्यासच अपुरा असावा कोणाचा? आमच्या आदरणीय नानासाहेबांना. काय आहे? कारण असं, कृपया कारण असं, कृपया ऐका. कारण की असं मी ती स्कीम एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कडून केलेली Executive engineer ने केली. 252 कोटीची ती योजना आहे. माझी ही 57 गावं आहेत, त्या 57 गावाला उजनीचं पाणी मिळालं पाहिजे या भूमिकेतून ही आपण मागणी राहत आहे. मागणी नाही, ही स्कीम आपण तिथे दिलेली वा, आहे. वा, 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 252 कोटीची योजना आहे. आपल्याला माहिती नसेल तर माहिती करून घ्या कृपया. मी सांगितलं कारण की ती कृपया दिलेली आहे तिथं आपण आणि त्याच्यातली नाना कसल्याही प्रकारची माहिती आता नसताना बरेच दिवस बोलता येत झालं नाही. हा. आता तुमचं राजकारणात फक्त इलेक्शन पुरतेच असतात. नाही, नाही, त्यामुळे पाण्याचा थोडं प्रश्न नाना काय माहिती आहे? नाही. अरे मग पाण्याचा दुष्काळात कुणी लढाई केली? पाण्याचा प्रश्न इलेक्शन नंतर नाना कधीच देता येणार आम्हाला. प्रश्न नानांचा अरे नाही आहे, मी- ते भाग मी- नागरिकांचा मी- आहे. नागरिकांचा आहे. परंतु नानांनी इतर जनतेचा प्रश्न असा की तुम्ही लहान मोठ्या आहात माझ्यापेक्षा. मोठ्याचा मी सवाल गरम नाही होतोय तर. का? मोठ्याचा सवाल नाही, राजकारण नाही. माझं उत्तर जर समाधानकारक नसेल तर तुम्ही बोला ना. प्रश्न पहिला असा आहे की उजनी म्हणजे काय? असं काय मोठं समुद्राचा खालून त्याला हे लागलाय का? म्हणजे पाणी येण्याचा कुठला सोर्स आहे का? एक ठराविक त्याच्यामध्ये पाणी आहे आणि त्या ठराविक पाण्याचं हे आज नाही, ह्या पाण्याचं त्याला आपण हे म्हणायचं, काय म्हणायचं, प्रत्येकाला वाटा, म्हणजे हा हिस्सा काय असेल नियोजन, सॉरी, पाण्याचं नियोजन हे नाना विधानसभेत होते 80 साली. त्यावेळेला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यावेळेला हे 12 मायचा धरण मुख्यमंत्री होते. हे 8 मायचं झालं आणि त्यावेळेला त्या पाण्याचं नियोजन झालं आणि त्या नियोजनाप्रमाणे जिथं जिथं पाणी द्यायचं तिथं तिथं पाठवलं. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर यांचं युतीचं सरकार आलं. युतीच्या सरकारनं आल्यानंतर केवळ ते आपल्या सगळ्यात माहिती परिचित आहे, ते घोषणा करायच्या आणि लोकांना आकर्षित करायचा हा त्यांचा हातखंडा आहे. मुळीच नाही, ज्या त्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण केलेल्या आहेत. त्याप्रमाणे केलेल्या त्यांनी काय आहेत केलं? त्यांनी जे पाणी बाष्पीभवन होतं किंवा काय होतं असं पाणी काहीतरी दाखवलं कागदावर आणि मग आमची शिरापूर उपसा जलसंचन योजना, पुन्हा बार्शीची एक उपसा जलसंचन योजना की जी आमच्या खांडवी बेंबीकडे जाणार आहे ती एक, आणि आमची माझ्या सुद्धा तालुक्यात केली त्यांनी आमची आष्टी उपसा जलसंचन योजना, ह्या योजना त्यांनी केलेल्या आहेत. आता हे काय म्हणतायत की मी ती योजना पाठवली, तिथं पाणीच नाही, त्या पाण्याचं पूर्ण नियोजन झालेलं आहे आणि म्हणून करता ही योजना सरकार हातात सुद्धा घेणार नाही. आता घागरभर एक पाणी, लक्षात ठेवा, हे बघा. तर त्या घागरभर पाण्यात इकडे बघा. जितके लोक पाणी पितील तेवढ्याला देणार, कवळीला किती उभाराचं थांबा पाणी देत आज उजनी वाहून चाललेली आहे, उजनीचं पाणी वाहून चाललेलं आहे. त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर ह्यांनी जे सांगितलं नियोजन ह्या सगळ्या भानगडी, त्याच्यानंतर आता शासनानं 21 TMC पाणी उस्मानाबाद आणि लातूरला द्यायचं काय? ठरवलेलं आहे. कशावर ठरवलं हा, सांगा? हे तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगा कशावर ठरवलं. द्यायचं ठरवलंय? हा, हे अभ्यास करा तुम्ही हे थोडं तुम्हीच म्हणा अभ्यास करा. आणि उगीच जर पाणी नाही पक्षावर म्हणता एखाद्या आणि सरकारला उगाच तुम्ही चांगल्या म्हणत असाल तर ते बरोबर नाही. तुम्ही ठरवा, काय आहे? आम्हाला 4 TMC पाणी देत लागतंय आणि हे 21 TMC पाणी उस्मानाबादला आणि लातूरला हे देतात. बरोबर आहे. कुठून देतात? राज्य चालवायचं आहे म्हणजे एका वैराग तालुक्यापुरतं किंवा सोलापूर जिल्ह्यापुरतं त्यांना राज्य चालवायचं नाहीये, त्यांना सगळ्या महाराष्ट्राचा विचार नाही, करायचा. पाणी नाही म्हणतात, आणि कुठून आलं पुढे? ते सांगतो कुठून आलंय? आता तेच सांगतो ना, तुम्हाला माहित नाही म्हणजे दुर्दैव आहे ते. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी स्कीम आहे ती. सोलापूर जिल्ह्याला वरदायी ठरणारी स्कीम
जर आमच्या नानासाहेबांना माहित नसेल तर हा, त्याच्यात पूर्ण दुर्दैव माहिती काय आहे, नाही. तसा भ्रम आपला करून घेऊ नका. मराठवाड्याला आता पाणी पूर्ण माहिती आहे, पूर्ण सांगत माहिती का आहे. नाही तुम्ही? म्हणूनच मी सांगा सांगितलं ना. 21 TM सांगा ना. का दिलं मी सांगतो ना कुठं आणलं ते. अहो मी सांगतो ना. सांगा ना मग मग. तुम्हाला माहिती असेल तुम्ही सांगा. अहो, माहित तुम्ही- नाही म्हणा तुम्ही मी आता- सांगतो. तुम्ही आता काय म्हणाला की पाणी शिल्लक नव्हतं. हो अरे पाणी- मग तीच सांगतो ना पाणी मी शिल्लक माझ्या नव्हतं. प्रश्नापासून पाणी शिल्लक थोडाही नव्हतं. बाजूला जात आणि नाही. मग 21 नाही, TMC पाटील. पाणी तुम्ही कसं देताय? 21 TMC पाणी मी मराठवाड्याला सांगतो दिलं. ना. पाण्या वाचून मी सोलापूर सांगतो, जिल्हा मी सांगतो ना. सोलापूर जिल्हा हो, हो. पाण्या वाचून तडफडत हो, असेल, येस, 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 तर येस. केवळ विलासराव मुख्यमंत्री नाही, आहेत नाही, नाही, किंवा नाही, पद्मसिंह नाही. पाटील तिकडे आहेत म्हणून महाराष्ट्रात पाणी लोकशाही मराठवाड्यात आघाडीचं सरकार याबद्दल सोलापूर हे जिल्ह्यात- महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या लोकांना न्याय देण्याची भूमिका स्वीकारणार सरकार आहे. वा वा. चांद्यापासून बांद्यापर्यंत मग सोलापूर जिल्ह्यात जो असंतोष मी ते निर्माण सांगतो ना झालेला त्याचं आहे, सांगतो ना. आमचे विरोधक नानासाहेबांबद्दल मला आदर आहे परंतु अभ्यास न करता नाही, नाही, नाहक मुद्द्याला वारी- उत्तर एक द्या. मिनिट, तुमच्याबद्दल नाही, असं तुमच्याबद्दल म्हणायचं नाहीये, नाही. नाना. काय होतं? मी अभ्यास पक्षाबद्दल नाही, बोलतो. तुम्हाला नाही, हो, नाही, मुद्द्याला नाही, उत्तर नाही, पक्षाबद्दल नाही, बोलतो. नाही, नाही, कारण काय अरे, कारण- अरे, कारण- comment आहे. चाळीस- comment comment काम ऐका केलेलं तुम्ही आहे. घेत नाहीये. राजकारणात. मी नाना तुम्हाला म्हणत ना अभ्यास करत नाही तुमच्या पक्षाची धोरणं अभ्यास करून तुम्ही करत नाही असं माझं म्हणणं मूळ आहे. प्रश्न आहे, मूळ प्रश्न मी TMC पाणी सांगतो. मराठवाड्याला दिलं मराठवाड्याला का? आणि 24 नानांचा अभ्यास नाही हे आपलं उत्तर मला योग्य अगदी वाटतं. अगदी मी माझं योग्य नसलं वाटतं सांगा ना की 21 TMC पाणी हो. मराठवाड्याला देणं अगदी. योग्य आहे का? योग्य आहे. सोलापूर जिल्हा द्यावंच दुष्काळात लागेल कोरफडत असतो. देणार आहे हा, मी तुम्हाला ह्या ते असं सांगतो ना. सांगा. मी ते सांगतो ना. बांद्यापासून चांद्यापर्यंत राज्य करायचं करायचं आहे. त्यामुळे नाही, नाही, तेवढ्यासाठी नाही. परंतु यांचा ते- अभ्यास आहे की नाही असं नाही 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 प्रत्येक माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राच्या लोकशाही आघाडीच्या सरकारनं जे कृष्णा भीमा जलसिंचन योजना या महाराष्ट्रामध्ये मोठी योजना मंजूर केलेली आहे की जी पश्चिम महाराष्ट्रातलं कुंभी कासारी त्याच्यानंतर तुमचं पंचगंगा वारणा आणि कृष्णा या नद्यातलं जे पाणी कोल्हापुराच्या बाहेर गेल्यानंतर कर्नाटकात जातं ते 100 TMC पाणी ते सोलापूरच्या उजनी धरणामध्ये आणणार आहे. उजनी धरणापासून ते कृष्णा नदी ही 40 फूट वरून वाहते त्यामुळं ते सगळं पाणी ग्रॅव्हिटीनं तिथे येणार आहे आणि त्यामुळं ते 100 TMC पाणी त्या 100 TMC पाण्याचं वाटप करत असताना कृष्णा खोऱ्याच्या एरियामध्ये जी जिल्हे येतात किंवा जो भाग येतो त्याला कमिटमेंट आम्ही दिलेलं नाहीये. या कृष्ण खोरं वगैरे काढण्याचं काम हे युती सरकारनं केलं आहे आणि त्यांच्या कमिटमेंटला बांधील राहून आम्ही त्यावेळेला पाणी उपलब्ध नसताना त्यांनी कमिटमेंट दिलेले आहे परंतु कमिटमेंटला कमिटमेंटला कृष्णा खोऱ्याचं काम यांच्या कारकिर्दीत सुरू झालेलं आहे. आता काय 17 सांगू? वर्षे आणि काही कृष्णा केलेलं नाही. कृष्णा खोऱ्याची स्थापना कुणाच्या काळात झाली सांगा आमच्या काळात झाली कुणाच्या काळात सांगा तुम्ही नाही, नाही, सांगतील. नाही, तुम्ही- आमचे लहान पोरं सातवीतले सांगतील सांगतात मला माहित आहे तुम्हाला सुद्धा सांगता येईल पण सांगितलंच एक ना. लक्षात ठेवा हे उजनीचं माझं काम- म्हणणं की उजनीचं कृष्णेचं काम पाणी 80 जे येणार साली सुरू झालेलं आहे ते कृष्णेचं पाणी ज्यावेळेला भीमेत येणार भीमेत येणार आहे त्या भीमेतून शिनेत आणून शिनेतून मोहोळ सोलापूर जिल्ह्यामध्ये 7 लाख एकर जमीन जी आज उजनीच्या पाण्यामध्ये नाही ती उजनीच्या पाण्यामध्ये भिजवणार आहे आणि त्यातून त्यांच्या हिश्श्याचं पाणी त्यांना देण्याचं सरकारनं धोरण ठरवलेलं आहे. त्यामुळे आपल्या या पाणी युती शासनात आता याच्या पुढे मी सांगितलं या घोषणात म्हणतायत केलेली आहेत त्या 4.5 तीर्थकर वर्षात साहेब. त्यांनी कृष्णा खोऱ्याला 1 नया पैसा तेही दिलेला सांगतो. नाही. तेही आणि सांगतो. त्याच्यामुळे हे काय घोषणा करताय हेही सांगतो मी. इकडलं पाणी हे 700 एकर हे पाणी विरोधकांची देतो. भूमिका बजावण्याची फार मोठी त्यांना अनेक नाही, वर्षाचा तसं नाही. अनुभव ते असल्यामुळे सत्य सत्य सांगितलं ते पाहिजे. खोटं बोल पण रिटून बोल मुळेच नाही हे सत्य फार आहे. दिवसात लोकांना माहित आहे लोक सगळं. आता गेल्या 10 5 वर्षात वर्षात लोकांनी सांगितलंय 5 आता वर्षात लोक त्यांनी काय देतील केलं? ना हे लोकांना कळालेलं आहे 80% काम पूर्ण झालं असताना सुद्धा त्याचं 20% सुद्धा स्पष्टीकरण काम मी देतो. पूर्ण झालेलं नाही. मी त्याचं स्पष्टीकरण या देतो ह्याच्यात मूळ प्रश्न हरवतोय की कृष्णा खोरेचं पाणी अडवणं ते कर्नाटकात चाललेलं बरोबर. होतं. बचावत आयोगानं 1999 ची मुदत दिली होती ते वाढवली आता त्याला मुदतवाढ मिळाली हा भाग वेगळा पण 99च्या आत हे पाणी अडवायला पाहिजे नाही नाही त्याला पुन्हा त्यांनी मुदत वाढ दिली नंतर आणि म्हणून करता आपण तात्काळचा त्याला मंजुरी दिली आणि काम चालू केल्यानंतर पुन्हा ज्यावेळेला ह्याचा आयोग बसल त्यावेळेला ही 100 TMC पाणी सोडून त्यांना पुन्हा ठीक आहे आपण हा विषय तर थांबवू कारण पाण्याचं वाटप करायला पाहिजे चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या राज्याचा विचार राज्य सरकारला करावा लागतो त्यांच्या हिश्श्याचं पाणी मराठवाड्याला दिलं दिलं. पाहिजे. याच्यात काही गैर काही नाही गैर असं नाही. यांचं म्हणणं आहे. तुमचा पुढचा प्रश्न काय? गैर नाही नाही. परंतु मला हे त्यांचं- सोडून उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यात असताना आमच्या भागाला पाण्यापासून वंचित ठेवायचं
आणि इतर कुठे कोण जिल्ह्यात म्हणलं? हे चालत नाही. याच्यात तुमचा अहो, निषेध मी काय आहे सांगितलं ना. हाही नोंदवला अहो, गेला. आपल्या यांचं उत्तर हे- काय आहे तेही याच्या जरा. पलीकडे मी सांगतो पुढचा की मुद्दा काय याच्यामध्ये सोमथई जवळ जिथं काम चालू झालं आमचं महाराष्ट्र शासनानं फलटण जवळ की हे आत्ता आपल्याला मला वाटतं फेब्रुवारीची डिसेंबरची काहीतरी मुदत होती ते आयोग बसण्याची, तर त्याच्या आधी त्याचा GR काढून काम चालू करायचं म्हणून करता डिपार्टमेंटली ते काम चालू केलं. परंतु मी याचा अभ्यास नाही म्हणलो नानासाहेब, तुमच्या नाहीये, तर तुमच्या पक्षाच्या लोकांनी तिथं केवळ हे पाणी कोल्हापूरचं सोलापूरला पळवायला लागलेत म्हणून करता आमची मशिनरी बंद पाडायचं काम केलं. आता ते कोल्हापूरचं पाणी नव्हतं, ते कर्नाटकात जाणारं पाणी होतं. म्हणून म्हणलं की आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना थोडा अभ्यासाची शिकवणी लावायचं काम भरपूर अभ्यास तुमच्या त्याची पक्षाला काळजी सांगायला करा लावा. तुम्ही. पुढच्या कारण 5 वर्षात सुद्धा वैराग तालुक्यात सरकार येणार नाहीये. वैराग आणि म्हणून जरा अभ्यास करून घरात करा. यावर तुम्हालाही वेळ मिळेल. काय आहे? लोकसभेच्या आपण इलेक्शनच्या ऐकूया. वेळेला दिसलेला आहे. निंबाळकर, मी आपण अनेक आपण पुढचा वेळा प्रश्न वेळ मांडा. घेतलेला आहे. हे एका प्रश्नावर आता 13 तारखेला दिसेल ना. दिसेल, प्रश्नच नाही. 16 तारखेला कळेल. 16 कळेल, हार तारखेला घालीन कळेल. प्रश्नच तुम्हाला ते नाही. हार घालीन. प्रश्नच नाही. माझ्या वडिलाबरोबर हा. तुम्ही काम केलेलं आहे, प्रश्नच नाही. त्यामुळे मला तुमच्या व्यक्तीचा आदर राहील माझा. पुढचा प्रश्न परंतु काय आहे? लोकांच्या हातात आहे ना. आपण तेच काय ना. म्हणायचं? मी येतोय मी येतोय मी येतोय. म्हणूनच याला तुम्ही काय म्हणायचं? पुढचा प्रश्न आहे. परमनंट आमदार तुम्ही हे केलंय. पुढचा प्रश्न आहे म्हणूनच तुम्ही परमनंट लोकांना न लोक विचारता म्हणतात- मग काय लोक म्हणतात मुळीच आपल्याला नाही. म्हणत नाहीत. मुळीच नाही. आपल्याला परमनंट कधीच म्हणत मुळीच नाही. नाही. परमनंट होण्याची आमची इच्छाही नाही. आणि आमचं मी कुठं इच्छाही बोलतोय? नाही permanent अहो, होण्याची. जनतेचा हा निर्णय पण हे आहे. कुठलं काय त्यांचा जो परमनंट आमदार त्या लोकांना विचारा ना, मला काय विचारता? लोकांना गेल्या 10 वर्षात विचार नाही. लोकांनी मला तुमचा बोर्ड आहे. माझा मी लोकांना बोर्ड लावतो विचार का? काय? मी प्रश्न माझ्या नाही. घरावर बोर्ड लावलाय का माझ्या पृथ्वीवर बोर्ड लावलाय परमनंट बोर्ड का माझ्या नाही. पाठीवर लावलाय? बोर्ड तुमचा लोकांनी आहे. ज्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल आदर आहे, माझ्या पक्षाबद्दल आदर आहे, फार आदर माझ्या आहे. घराण्याबद्दल आदर आहे, हा, घराण्याबद्दल या लोकांनी मान्य आपल्या मंदिरात करेल. आपल्या पण तो आपल्या कर्तृत्वाबद्दल आम्ही कुठं नको काही बोलतो? आदर नाही. कारण कारण त्याच्यात त्याच्यात शून्य एवढी आहे. आहे. माझ्या पक्षाचं मर्यादा नाही कर्तृत्व, द्यायची. माझ्या वडिलांची पुण्याई, तुम्हाला कार्यकर्त्यांचं श्रेय. एक मिनिट म्हणजे आम्ही पुढचा प्रश्न विचारा. 4 दिवस प्रचाराला इथं फिरत होतो. हम्म. आमच्या मागे एक गाडी कायम, 2-4 मोटरसायकली कायम. ही दहशत सर्वसामान्य माणसावर बसवायची. एकच मुद्दा, कुठलं काढलंय? एकच मुद्दा. नाही, वस्तुस्थिती आहे. माझं म्हणणं मुद्दा असं नाही आहे, तो. वस्तुस्थिती असू द्या. माझं म्हणणं मला असं आहे, एक मिनिट जर थांबा. दहशतवादी असेल तर पोलिसात चौकशी करा नाही, नाही, जरा- पोलीस- किंवा केस कुणाच्या या केसात राज्याचे आहेत. पोलीस- हो का? 395, 395, 302, 307, 326, 325 अशा प्रकारचे गुन्हे कुणावर आहेत, कुणावर होते याचं परीक्षण तुम्ही करा आणि मग तो गुन्हेगार कोण आहे ठरवा. नाही नाही, गुन्हे कोणावर आहेत सांगा ना मग. तुम्ही ठरवा ना. सांगा ना. वैरागची